पिंजरा पिंजरा रे। चंचलाच्या लग्नासंदर्भात काही बोलायला चाललंयस का? तुला कशाला हव्यात ग नसते उठा ठेवी? नाही, चंचला माझी खूप चांगली मैत्रीण आहे ना, तिची काळजी आहे म्हणूनच मी म्हटलं. तुझी काळजी आहे ना, तुझ्याकडेच ठेव. या काळजी मागचा हेतू काय आहे ना, तो चांगलाच माहिती आहे. नारायणी मागच्या वेळी माझ्या तावडीतून सुटली असतो. परत जर या प्रकरणात नाक खुपसलंस तर जड जाईल. तात्याने जर का आमचं लग्न मान्य नाही केलं ना, तर त्याला आयुष्यातून उठवायला मी कमी करणार नाही. माझं आणि गजाचं लग्न त्याने मान्य करावं एवढीच अपेक्षा आहे रे माझी. पण ती पण जर का त्यांना मान्य नसेल ना, तर मी कोणालाच सोडणार नाही. ना गजाला ना त्याच्या घरच्यांना. असलं काय करू नको पोरी, असलं काय करू नको. कुणाचा फोन आहे ग पोरी? वीर दादाचा. अगं मग घेऊन बंद का केलास? नाही बाबा, मी जर का त्याच्याशी बोलले ना, तर माझ्या सुडाच्या भावनेची धार कमी होईल आणि मला ती नकोय. वीर, मी तुला नक्की सांगते ती अडचणीत आहे. तू मगाशी बोलला होतास ना तिच्याशी, सांगितलं का सुरक्षित ठिकाणी जा म्हणून? का कट करते ती? आनंदी, आता मला इथे बसून कसं काय करणार? आणि बघ, तू उगाच घाबरू नको. कशी घाबरू नको वीर? तात्यांनी मारेकरी पाठवले, त्यांच्यासाठी असे कसे वागतात तात्या? काय अवस्था केली असेल त्यांची वीर, काय माहिती आता. चल आपण जाऊया त्यांना बघायला. आनंदी, मला एक सांग, सुपी जर अडचणीत असती तर तिने आपला फोन कट केला असता का? अगं, तिने फोन कट केला म्हणजे नक्कीच ती अडचणीत नाहीये. बघ, कदाचित ती आता बोलू शकत नसेल. आपण थोड्या वेळ वाट बघू ना तिच्या फोनची. आणि बघ, तात्यांनी मला शब्द दिलाय की ते सुपारी मागे घेते. तसे ते मारेकरी काही करणार नाही. हा ठीक आहे, चल मारेकरी थांबते. तात्यांचं काय? नंतर ते काही करणार नाही कशावरून? मी नाही करणार काही आनंदी. हे बघ, तात्यांना मी समजावलंय. तात्या आपणहून सुपीच्या वाटेला जाणार नाही. गजा, बार उडवायचा ना? नाही नाही, म्हणजे त्या मुलीत खोट काढण्यासारखं काहीच नाहीये. पण गजाला अजून ठरवता आलेलं नाहीये नेमकं काय करायचंय ते. ठीक आहे गजा, घे अजून 2-4 दिवस विचार कर आणि मग काय निर्णय आहे तो सांग मला. नाही म्हणजे चंचलाला तू नकार जरी दिलास तरी राग नाही येणार मला. तुमचं काय डोका बिका फिरलाय का? कशाला आमच्या तोंडाशी आलेला खास हिरवून घ्यायला टपलाय तुम्ही? आजपर्यंत आपल्या वाड्यावर कोणीही तक्रार घेऊन आलं आणि त्यांना न्याय मिळाला नाही असं कधीही झालं नाहीये. आता याच प्रकरणात तसं झालं तर आपल्या कित्येक पिढ्यांचा तो अपमान होईल. सरस्वती, अगं सख्खा भाऊ आणि मुलीच्या विरोधात जाऊ का मी? बाबा, आपण नातेवाईकांच्या नाही तर जे वाईट वागतात त्यांच्या विरोधात जायचंय. हे बघा, तुमचं झालंय ना अगदी तसंच माझं झालंय. म्हणजे एका बाजूला नामदेवची ती मुलगी आहे, तर दुसऱ्या बाजूला माझा सख्खा दीर आणि माझ्या मुलीचं सासर. आता त्या सुपीची बाजू खरी आहे आणि मी तिच्या बाजूने उभी राहिले ना, तर सगळं गाव हेच म्हणणार आहे की आनंदी माझी सावत्र मुलगी आहे. तिचं सुख सलतंय म्हणून मी त्या सुपीची बाजू घेते आणि आनंदीच्या सासरच्या विरोधात उभी राहते. मला खरंच कळत नाहीये मी काय करू. सरस्वती, मला वाटतं तू सत्याची साथ दिली पाहिजेस. खरंच? काहीही झालं तरी मी तुझ्या बरोबर राहीन. तात्या आणि गोरख जर अरेरावी करून गजाचं लग्न त्या बाजीराव शिंदेच्या मुलीशी करणार असतील तर ते योग्य नाही. पिंजरा